तुरीची वाढ थांबली आहे, पीक पिवळं पडतंय, निस्तेज दिसतंय किंवा फांद्या नीट फुटत नाहीत, मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. फक्त योग्य वेळी केलेल्या काही फवारण्यामुळे तुरीच्या वाढीला पुन्हा चांगली चालना मिळू शकते. कोणती फवारणी करायची आणि किती प्रमाणात करायची हे जाणून घेऊया. तूर हे जास्त दिवसाचं पीक आहे. कमी पाण्यातही तूर चांगला तग धरू शकतं. पण सतत पावसाचा खंड पडला, जास्त पाऊस झाला, अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिलं किंवा पिकाला आवश्यक खत मिळालं नाही तर तुरीची वाढ थांबलेली दिसू शकते. अशा वेळी सर्वात आधी पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. तुरीची लागवड सरीवर रंब्यावर केली तर कमी पावसात जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि जास्त पाऊस झाला तर शेतीतील जास्तीचं पाणी बाहेर जाण्यास मदत होते. पावसाने मोठा खंड घेतला आणि शेतात पाण्याची सोय असेल तर तुरीला सुरक्षित पाणी द्यावं. आता येऊया फवारणीकडे. तुरीची वाढ कमी झाली असेल आणि पीक फांद्या फुटण्याच्या अवस्थेत किंवा फुल येण्याच्या अवस्थेत असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 ची 0.5% फवारणी करता येतं. यासाठी 1 लिटर पाण्यात 5 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 मिसळून फवारणी करावी. जर तूर फुल आल्यानंतरच्या अवस्थेत असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 ची 1% फवारणी करावी. म्हणजे 1 लिटर पाण्यात 10 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावे. यामुळे पिकाला लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्य मिळण्यास आणि वाढ सुधारण्यास मदत होते. तुरीच्या वाढीसाठी नत्र म्हणजे नायट्रोजन ही महत्वाचं आहे. पीक निस्तेज दिसत असेल, पानं पिवळी पडली असतील किंवा पाण्याअभावी वाढ कमी झाली असेल तर 2% युरिया किंवा DAP ची फवारणी करता येते. 2% म्हणजे 1 लिटर पाण्यात 20 ग्रॅम युरिया किंवा DAP. अनेक शेतकरी तुरी सोबत सोयाबीन घेतात. सोयाबीनची काढणी झाल्यानंतर तुरीच्या वाढीला पुन्हा चालना देण्यासाठी 2% युरिया किंवा DAP ची फवारणी करता येतं. मात्र कोणतीही फवारणी करण्याआधी आपल्या पिकाची अवस्था आणि गरज लक्षात घेणं महत्वाचं आहे. तुमच्या तुरीची वाढही फुटली आहेत का? हा उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा.